तुमच्या गावात यावेळी सरपंच किंवा सदस्याची जागा महिलांसाठी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा ओबीसी साठी आरक्षित का झाली? हे आरक्षण कोण ठरवतं? सरपंच, जिल्हाधिकारी की सरकार? अनेकांना वाटतं की आरक्षण मनाप्रमाणे दिलं जातं, पण प्रत्यक्षात त्यामागे कायद्याने ठरवलेली संपूर्ण प्रक्रिया असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कशी ठरते, आरक्षण कोण ठरवतं, महिलांसाठी 50% आरक्षण कसं दिलं जातं, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींचं आरक्षण कोणत्या सूत्राने ठरतं आणि प्रत्येक निवडणुकीला प्रभाग का बदलतात. चला तर सुरुवात करूया. ग्रामपंचायतीचे आरक्षण कोण ठरवतं? सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. ग्रामपंचायतीचं आरक्षण सरपंच किंवा ग्रामपंचायत ठरवत नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 10 उपकलम 2 नुसार ग्रामपंचायतीतील सदस्यांचे आरक्षण निश्चित करण्याचा आणि ते चक्रानुक्रमे फिरवण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे असतो. व्यवहारात हे अधिकार राज्य निवडणूक आयोग जिल्हाधिकाऱ्यांना देतं. म्हणून आरक्षणाची संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीने केली जाते. आता बघूया सदस्य संख्या कशी ठरते. आता प्रश्न येतो, एका गावात 7 सदस्य असतात तर दुसऱ्या गावात 11 आणि तिसऱ्या गावात 17, असं का? याचं उत्तर आहे लोकसंख्या. गावची लोकसंख्या जितकी जास्त तितकी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या जास्त. त्याच आधारावर प्रभाग किती असतील, प्रत्येक प्रभागात किती सदस्य संख्या असेल हे निश्चित केलं जातं. यानंतर बघूया आरक्षण कसं ठरतं. आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे समजा एखाद्या गावाची लोकसंख्या 5000 इतकी आहे, त्यापैकी अनुसूचित जातींची संख्या ही 500 एवढी आहे आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही 300 इतकी आहे. तर आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात कसं निश्चित केलं जातं यासाठी स्वतंत्र गणिती सूत्र वापरली जातात. उदाहरणार्थ अनुसूचित जातीची सदस्य संख्या जर काढायची असेल तर अनुसूचित जातीची लोकसंख्या भागिले एकूण लोकसंख्या गुणिले एकूण सदस्य हे गणिती सूत्र वापरलं जातं. अनुसूचित जमातीसाठी देखील हाच नियम लागू होतो. यानंतर आपण बघूया नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित जागा कशा निश्चित होतात. एकूण सदस्य संख्या गुणिले 27 भागिले 100 हे गणिती सूत्र यासाठी वापरलं जातं. यामध्ये अपूर्णांक दुर्लक्षित केला जातो, म्हणजे नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण ठरत असताना अपूर्णांक दुर्लक्षित केला जातो. यानंतर आपण बघूया महिलांसाठी 50% आरक्षण कसं निश्चित केलं जातं. महिलांसाठी 50% आरक्षण कसं ठरतं? कायद्यानुसार एकूण लोकसंख्येच्या निम्म्या जागा महिलांसाठी आरक्षित असतात. यानंतर अनुसूचित जातीच्या महिलांचे आरक्षण, अनुसूचित जमातीच्या महिलांचे आरक्षण, ओबीसी महिलांचे आरक्षण हे स्वतंत्रपणे निश्चित केलं जातं. उर्वरित जागा या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव राहतात. यानंतर बघूया प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रभाग का बदलतात. अनेक जण म्हणतात मागच्या वेळी आमचा प्रभाग महिलांसाठी होता, यावेळी ओबीसी साठी झाला, असं का? कारण आरक्षण हे चक्रानुक्रमे फिरवलं जातं, म्हणजे प्रत्येक निवडणुकीत एकाच प्रभागाला कायम तेच आरक्षण राहत नाही. त्यामुळे सर्व प्रभागांना समान संधी मिळते. तर थोडक्यात ग्रामपंचायतीची सदस्य संख्या लोकसंख्येनुसार ठरते. आरक्षण राज्य निवडणूक आयोग निश्चित करतं. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये दिलं जातं. महिलांसाठी 50% जागा आरक्षित असतात. प्रत्येक निवडणुकीत आरक्षण चक्रानुक्रमे बदलतं. जर तुम्हाला लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सदस्य संख्या, प्रभाग रचना, आरक्षणाचे सूत्र आणि निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया जर सोप्या मराठी भाषेमध्ये समजून घ्यायची असेल तर आमचे ग्रामपंचायत संपूर्ण मार्गदर्शक हे ई बुक नक्की डाउनलोड करा. या ई बुक मध्ये आम्ही ग्रामपंचायत विषयी सर्व माहिती अगदी सोप्या मराठी शब्दामध्ये दिलेली आहे आणि अशा महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या पेजला नक्की सबस्क्राईब करा.